दलित वस्ती योजनेचा निधी वळविल्याचा आरोप तत्कालीन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या विरोधात कारवाईची मागणी। पाथर्डी प्रतिनिधी। पाथर्डी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष भीमराज लांडगे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना निधीचा कथित गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी माजी नगरसेवक डॉक्टर संजय बंसीभाऊ उदमले यांनी कागदोपत्री पुराव्यांसह संबंधित आयोगाकडे ई पोर्टल व स्पीड पोस्टद्वारे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार सप्टेंबर 2021 ते 2025 या कालावधीत मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना संतोष लांडगे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी राखीव असलेला निधी अन्य कामावर खर्च केल्याचा आरोप आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हा निधी दलित वस्ती आणि अनुसूचित जाती बहुल भागातील विकास कामांसाठी प्राधान्याने वापरणे आवश्यक होते। यापूर्वी काही समाजसेवकांनी या योजनेतील कामाबाबत समाज कल्याण विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला। या अहवालात अनुसूचित जाती योजनेतील निधी इतरत्र खर्च झाल्यामुळे शासनाच्या योजनेचा उद्देश साध्य झाला नसल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। डॉक्टर उदमले यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर, शासकीय निधीचा कथित दुरुपयोग आणि दलित समाजाच्या विकासावर अन्याय केल्याचा आरोप करत संबंधित कायद्यानुसार चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या आरोपांवर संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माननीय शासनाने जो पाथर्डी नगर परिषदेला निधी दिलेला होता, त्या निधीमध्ये 5 वर्षांमध्ये विद्यमान मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी आपल्या अधिकाराचा पदाचा दुरुपयोग करून तो निधी इतरत्र वळून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासलेला आहे आणि गोरगरीब दलित समाजाला सेवा सुधारण्यापासून वंचित ठेवलेला आहे। या संदर्भात सजग नागरिकांनी माननीय समाज कल्याण आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर माननीय समाज कल्याण आयुक्तांनी त्याची स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केलेला आहे आणि त्यानुसार तिथं प्रचंड स्वरूपाची अनियमितता झाल्याचं सिद्ध झालेलं आहे। परंतु ही अनियमितता करणाऱ्याच्या आणि पदाच्या आणि अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या प्रशासकीय व्यक्तीच्या विरोधात मात्र कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नव्हती। म्हणून मी दलित समाजाच्या बद्दल झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागण्याचं ठरवलं आणि 15 दिवसापूर्वी तशा प्रकारची तक्रार माननीय आयोगाकडे दाखल केलेली होती आणि आहे। माननीय आयोगाने माझ्या तक्रारीची दखल घेऊन आज रोजी जिल्हा प्रशासनाला या संदर्भामध्ये नोटीस देऊन विचारणा केलेली आहे आणि पुढील कार्यवाही करता आता प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। 15 दिवसाच्या अवधीनंतर माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग काय कार्यवाही करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।